हॅलो फ्रेंड्स, आत्तापर्यंत आपण पाहिलं की इंग्रजी स्पेलिंग लिहित जातं तेव्हा खूप चुका होतात आणि बाराखडीनुसार आपण इंग्रजी स्पेलिंग कसं बनवतो, कसं बनवलं पाहिजे हे आपण आत्तापर्यंत पाहिलं. पण युजली आपण हे लेटर्स वापरतो, म्हणजे अला अ वापरतो, त्याला काना असेल तर ए वापरतो. ओके, जेव्हा कन्वर्ट करायचं असतं नॉट नेसेसरी, ते गरजेचं नाही आहे, ते असा रूल नाही आहे की ते त्या पद्धतीनेच आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया. आता पहिला शब्द आहे उर्मिला. ओके, उर्मिला. आता हा उर्मिला हा शब्द तुम्ही कसा लिहिणार आहे तर यू. आता तुम्ही म्हणाल हा उ हा दीर्घ आहे, दुसरा उकार आहे, तर त्यावेळेस आपल्याला डबल ओ घ्यायचा का? ओके, तर आपण त्यावेळेस शक्यतो काय वापरतो? यूच वापरतो. ओके, उर यू आर उर, मला पहिली वेलांटी एम आय, मी ला ल ए. ओके, फक्त ए. इथं आपण एक्स्ट्रा ए आपण वापरू शकतो किंवा इथे डबल ओ वापरू शकतो, पण शक्यतो काय वापरला तर उर्मिलाचं स्पेलिंग क्रिएट करताना आपल्याला यूज वापरला जातो. त्या पद्धतीनेच आपल्याला दुसरे काही असतात ते स्पेलिंग आपण आता पाहूया. हे एक इंटरप्रिटेशन आहे. शेवटी हे आपल्या भाषेचे आपले शब्द आहेत, म्हणजे हा मराठी वर्ड आहे, त्याच्यात लवचिकता असूच शकते. नेक्स्ट वर्ड आपण पाहूया कमा. कमा, एका मुलीचं नाव आपण जर घेतलं कमा, तर ते कसं लिहिणार आहे? के साठी काय असतं? के ए. क मासाठी यम, म साठी काय वापरतो पण? यम ए असं वापरतो. पण आता जर काना असेल तर काण्यासाठी काय सांगितलं मी? जर काना असेल तर त्यासाठी आपल्याला डबल ए वापरायचं आहे. ओके, इथे तुम्ही डबल ए वापरू शकता किंवा नाही वापरला तरी कमा हे असं सुद्धा ठेवू शकता. ओके, नेक्स्ट आहे वर्ड गीता. गीता जर हा मराठी वर्ड असेल तर ग साठी काय आहे? जी. जे नाही, ग साठी जीच आहे. दुसरी वेलांटी आहे तर आपण तिथे डबल ई. दुसरी वेलांटीला काय असतं? डबल ई. ओके, मग गी त साठी काय आहे? टी ए. आता पुन्हा तोच ए साठी आपल्याला जर डबल ए वापरायचा आहे तर आपण वापरू शकतो किंवा गीता आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. आता यामध्ये असंही लिहितात जी आय टी ए असंही लिहू शकता किंवा जी आय टी डबल ए असंही लिहू शकतात किंवा जी डबल ई टी डबल ए असंही तुम्ही लिहू शकता. ते आपल्या भाषेनुसार ठरतं की आपल्याला कसं लिहायचं आहे. ही एक मराठी भाषा आहे. मराठी भाषेमध्ये आपण इंग्रजीचं स्पेलिंग बनवताना कसं लिहितोय ते आपण पाहत आहोत. पुढचं एक्झाम्पल आहे रोहिणी. रोहिणी. रोहिणी हा शब्द कसा लिहिला जाणार? र साठी काय आहे? आर, त्याला एक काना एक मात्रा आहे. ओके, म्हणजेच ओ. रो ह साठी पहिली वेलांटी, एच पहिली वेलांटीसाठी आर. रोहिणी न साठी एन आणि दुसरी वेलांटी आहे त्यासाठी. आता इथे पहा, डबल यू लिहू शकता तुम्ही किंवा असं लिहू शकता रोहिणी. अशाही पद्धतीने तुम्ही हा वर्ड लिहू शकता. ओके, नेक्स्ट वर्ड आपण घेतला कविता. कविता काय सांगितलं मी? क साठी काय वापरतो आपण? के ए. क सी नाही वापरते, के वापरतोय. क पहिला पहिली वेलांटी म्हणजेच आय. कवी टी आणि ए, कविता. यामध्ये तुम्ही असंही लिहू शकता कविता. ओके, देन नेक्स्ट आहे पाणी. पाणी पी ए पा. इथे या पद्धतीने लिहू शकता. आपण हा काढून टाकलेला आहे तर पी ए युजली असंच वापरलं जातं. पी ए पा. नी न साठी एन, दुसरी वेलांटी आहे त्यासाठी डबल ई असंही वापरू शकता
किंवा PANI युजली अशाच पद्धतीने वापरलं जातं. PANI पाणी. ओके. नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल घेऊया. भित्रा. भित्रा. भित्रा यासाठी काय येईल? भय म्हणजे BHI भी. आणि त्रसाठी TRA. इथे W घेऊ शकता किंवा नाही घेतला तरी चालतो. युजली आपण असंच लिहितो. भ साठी काय आहे? BH. पहिली वेलांटीसाठी I भी. त्र साठी TRA. ओके. भित्रा. आता तुम्ही मला कमेंटमध्ये मी काही वर्ड देते त्याचं मला करून दाखवा. फर्स्ट वर्ड आहे चपाती. सेकंड वर्ड आहे गाडी. थर्ड आहे बैल. आणि फोर्थ आहे घोटा. तुम्हाला हे वर्ड दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही त्या वर्डचं स्पेलिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं बनवू शकता ते मला बनवून दाखवा. ओके. थँक्यू.